सौरभ बॉलिंग मार्क वरती आहे. साहिल बॉलिंग मार्क वरती आहे. इलाच बॉल सेन्सिबली पुश केलाय. डेरेक्ट हिट झाले. पंचांकडे अपील केली. पोहोचलाय फलंदाज. या एका धाबेनं धावेचा श्री गणेशा. दुसरा बॉल घेऊन तयार साहिल. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला वलवलाय कलात्मकतेनं. बॉल चाललाय सीमा पार. 4 धाव संख्येसाठी येतोय चौकार. पाच धावा आहेत. ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये खरं तर करवंडी संघाची, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी आहे त्यांना या मॅच मध्ये. तिसरा बॉल उडवण्याचा प्रयत्न आहे डीप मिड विकेट मध्ये. हवे त्या बॉल. क्षेत्ररक्षक वेल जज कॅच पकडले आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का टीम वैष्णव 11 अंतरड संघाला विजयच्या स्वरूपात. कमबॅक केले. बॉल नंबर 3 मध्ये साहिल दीक्षित बॉलिंग मार्क वरती आहे. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 5 आकड्यावर. तीन बॉल मध्ये धावसंख्या आहे 5. नुकताच बाद झाला विजय. आता नवीन बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये सागर. बॉल नंबर 4 हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र टॅपिंग क्रिकेट डीप मिड विकेट मध्ये पाठवलाय. सागरनं आल्या ठोकलाय चौकार. धावसंख्या त्या 4 न जाऊन पोचले 9 आकड्यावर. चार बॉल. बॉल नंबर 5 पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. त्यावरती देखील डीप फाईन लेग मध्ये येतोय. सागरच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. 5 बॉल मध्ये धावसंख्या ती 13. अंतिम बॉल योग्य टप्प्यावरती आहे. वाईड एर्करचा प्रयत्न आणि सक्सेस झालाय. एका षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 13 आकड्यावरती. एक गडी बाद 13. टीम वैष्णवी 11 अंतराळ संघाची ही सध्याची परिस्थिती आहे.
एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 13 या अंकावर. लाऊडली अपील केली होती पंचांकडे. डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये ओमकार आलाय बॉलिंग मार्क वरती. ओमकारनं पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी आहे. पहिलाच बॉल निर्धाव. दुसरा बॉल घेऊन तयार होतोय ओमकार. ओमकारचा बॉल समोरच्या दिशेनं अप्रतिम फिल्डिंग अविनाशची. लॉंग ऑन मध्ये अप्रतिम फिल्डिंग केली अविनाशनं. वेल जज. कॅच होऊ शकली नसती. शरीराचा वेध घेणारा बॉल होता खरं तर अविनाशकडे. वेल स्टॉप बाय द फिल्डर. रन मिळते या बॉलवरती. पुनश्च एकदा एक एकेरीनं धावसंख्या आहे ती 14 आकड्यावर. 2 बॉल संपले त्या षटकातील. सागर ऑन स्ट्राईक आहे. फुल टॉस बॉल. सागरचा मोठा फटका. पाठवलाय सीमा पार. लॉंग ऑन ला क्लिअर करणार आहे तो षटकार. बावीस धावा धावफलकावरती. पॅनल्टीच्या देखील 2 धावा ऍड आपण केलेल्या आहेत. पहिल्या षटकात 13 होत्या. त्यानंतर लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा बोलवला. काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आला वेगानं लॉंग ऑनचा. बॉलला उचलतोय फेकतोय तो परत नाही. मिळतायत 2. 2च्या मदतीनं धावसंख्या 2 न पुढे जात आहेत. धावसंख्या येते 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. मॅच नंबर 3 आजच्या दिवसातील आपण पाहतोय. प्रथम सत्रातील हा तिसरा सामना आहे. खरवंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अंतरट. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे धडपडलाय आणि त्याच कारणाचं गॅप मधून निघाला स्ट्रोक. बॉल सीमा पार येतोय. सागरच्या बाट मधून महत्वाचे धावा येतात. हा येतोय चौकार. कोलात टाकलाय बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका डीप मिड विकेट मध्ये. दुसरीचा प्रयत्न होतो. तुतू मायमायची गपलत आणि इथे मात्र एकच धाव कंप्लीट होतीये. 1च्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या येते 29 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 29. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. गोलंदाजाचं नाव रमेश. गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 षटकात धावसंख्या ती 29. सागर इन कंट्रोल मध्ये दिसला या मॅच मध्ये. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय वैष्णवी 11 अंतराळ संघ आणि असं असताना सागर एकटा अप्रतिम बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच वणी आणि त्यांच्या विरोधात आतकर गाव.
उलटाच बॉल, नो बॉलचा कॉल पंचांचा आणि बॉलला फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय 9+7 7 धाब्यांसाठी हा षटकार. आणखी एक अनोखा स्टाईलचा फटका आहे, फेकून दिला डीप फाईन लेग मध्ये. बॉल क्षेत्ररक्षक धावतोय आणि अंतिम क्षणी बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. रमेशच्या विरोधात आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चुकी केले पुन्हा एकदा. बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार मिस फिल्डिंगच्या साह्यानं. दहा बॉल मध्ये 35 या धावसंख्येवरती खेळतोय सागर. वैयक्तिक धावसंख्या ती 44 आकड्यावर. हवेत बॉल, जेलची शक्यता आणि इथे कॅच ड्रॉप केली. कॅच ड्रॉप केली आहे आणि तिथे धावा मिळाल्या. त्या धाव मिळते ती 1. 45 धावा आहेत धावफलकावर. क्रॉस बॅट पॅडवरती आदळलाय. पंचांकडे लावली अपील. लेग स्टिक मिस करते. पंच सांगताय दर्शवत असताना गोलंदाजाला लेग स्टिकची लाईन मिस करते आणि त्याच कारणास्तव निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावसंख्या आहे ती स्थिर राहील ती 45 आकड्यावर. 45 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा पॅडवरती आदळलाय. पंचांकडे लावली अपील. पुन्हा अपील मात्र फेटाळले पंचांनी. 1 more डॉट बॉल. 2 लगातारचे निर्धाव बॉल येत आहेत. विघ्नेश चाचपडतोय या मॅच मध्ये, स्ट्रगल करतोय संपूर्णपणे. अंतिम शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधील. धावसंख्या आहे ती 45 आकड्यावरती. हाफ टॅकर बॉल, टॅपिंग क्रिकेट. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये मिस फिल्डिंग केली आहे साहिलनं. बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावसंख्येसाठी चौकार येतोय. 3 षटकारामध्ये धावसंख्या ती 49 आकड्यावर. तीन षटकांमध्ये धावसंख्या आहे 49. अविनाश आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये. सागर जबरदस्त बॅटिंग करतोय. टोटल
49 धावा धावफलकावरती वैयक्तिक 36 या आकड्यांवरती बॅटिंग करतोय खर तर सागर. अविनाश बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये. स्लॉगचा अंतिम डेथचे षटक. लोअर फुलटॉस बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह खेळलाय क्षेत्ररक्षकाला. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. स्ट्राईक रोटेशन 1 न धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 50. शतकीय धावसंख्या धावफलकावरती आहे. धावांचा अर्धशतक धावफलक 50 आकड्यावरती. 5 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे. विघ्नेश ऑन स्ट्राईक सलामीच्या भूमिकेत आलाय. ऑन साइडला विघ्नेशचा मोठा फटका. काउ कॉर्नर झोन मध्ये होतोय ब्लास्ट. बॉल सीमा पार, सिक्सर. (56) ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे खरं तर वैष्णवी 11 अंतराळ संघ देखील. बॉल नंबर 3 अविनाश ऑन स्ट्राईक. विघ्नेश क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न. लेट ट्रॅक स्ट्रोक कट करण्याचा प्रयत्न होता खरं तर. खाली इलाका आहे खरं तर हा डीप पॉईंट आणि डीप कव्हर पॉईंट मध्ये आणि त्याच रिझन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 56 आकड्यावरती. 56 ऑन बोर्ड. विघ्नेश सलामीच्या भूमिकेत आलाय. पुढ्यात टाकलेला बॉल त्यावरती मोठा फटका. व्यासपीठाला सलामी देणारा हा येतोय विघ्नेशच्या बॅट मधून. मोठा षटकार. बासष्ट धावा धावफलकावरती या षटकारानं. 4 बॉलचा खेळ संपलाय. और पिच बॉल खरं तर सेट बॅट्समनच्या विरोधात यार्कर लेन टाकण्याचा प्रयत्न करतोय अविनाश. असफलता मिळतीये. षटकार येतोय मागील बॉलवरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय विघ्नेशनं. रिव्हर्स सक्सेसफुल झाली आहे. डीप पॉइंट मध्ये चाललाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी येतोय आणखी एक चौकार. धावसंख्या पोहोचली ती टोटल 66 अंकावर. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. हवे ते बॉल अविनाश प्रयत्न करतोय. कॅच ड्रॉप केली. 2 धावा मिळाल्यात. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. 2 धावा मिळतात. धावसंख्या ती 68. येणारे 24 बॉल आता 69 धावसंख्येचं मोठं लक्ष पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी ते करवंडी संघाला. नेक्स्ट मॅच एकीकडे जय हनुमान वणी आणि त्यांच्या विरोधात आतकरगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस करण्यासाठी या वणी संघ इथे उपस्थित आहे. आतकरगाव संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण टॉस करण्यासाठी या लगेच.
एकनाथ आणि साहिल ही सलामीची जोडी जाते. 69चे मोठं लक्ष. या स्पर्धेमध्ये अद्याप तरी धावा डिफेंड झालेल्याच नाहीयेत आणि त्याच कारणास्तव 69चे टार्गेट सेट केलंय आणि ते सेट करत असताना धावा चेस होतील का यावरती आता लक्ष आहे. सिक्स्टी 69चं टार्गेट ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती. हा जशी या दुसऱ्या सत्राला होती सुरुवात या करूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल या ऐकूयात मुक्पे गावचा आणि वासरेखोंडा विभागातील एक बुलंद आवाज रमेश भांडिलकर यांचा. थँक्यू. आपण पाहतोय शिवम सर, अच्छा फेरीतला पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या फेरीतला हा तिसरा सापडा एकीकडे असेल अंतरट दुसरीकडे असेल खरवड्डी या दोन संघादरम्यान पहिली इनिंग झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली ती तब्बल 78 आणि एकूण 80चं टार्गेट आहे. पहिला चेंडू पंचाचा इशारा आला 9 चेंडूचा. यस, पंचांनी इशारा दिला पहिला चेंडू 9 म्हणजे अवंतरने सुरुवात झाली आहे. खरवड्डी टीमची स्ट्राईक एंडला आपण पाहतो एकनाथ, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन साहिल आहेत. गोलंदाजी मार्कवरती अंतरट टीमकडून पाहायला मिळतो आहे. जय गोलंदाजी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेचं पहिल्या षटकाला पहिला चेंडू अतिरिक्त पाहायला मिळाला 9च्या स्वरूपामध्ये. सिंगलने श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय टीम खरबंडीचा. टोटल करायचे त्या 69 धावा फलकावर तिला करायचे. हा देखील फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. इथे ऑन साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न फ्रीडचा चेंडू होता. पंचांकडे अशाल नजरेने पाहत राहिले. पंचांना असं वाटलं होतं खेळाडूला की हा देखील चेंडू बिमरच्या स्वरूपामध्ये नो देतील बस. पंचांनी सांगितलं की सेफ लँडिंग होत असताना हा एक सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 2 वरती. 69चा पाठलाग करायचा आणि 69चा पाठलाग करत असताना पाहायला गेलं तर या मैदानावरती धावसंख्या चेस देखील झाली आहे. परंतु अजून धावसंख्या डिपेंड होताना पाहायला मिळेल का ह्या आजच्या दिवसामध्ये. हा देखील समोर चेंडू वी शेप मध्ये लॉंग ऑफला इथे ठोकलाय साहिलच्या बॅटमधून षटकार. आपण पाहतोय पहिला P1च्या षटकामध्ये 8 धावा धाव फलकावरती. अजून एक थोडासा टेक ऑफ होत असताना अतिरिक्त बाउन्स देखील दिलाय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे सुरेख टप्प्यावरतीच्या गोलंदाज आपण पाहतोय जयकडून गोलंदाजी आता होत असताना इथे 8 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि त्याच्यामध्ये 8 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. हा देखील ओव्हर पुटॉन चेंडू कन्वर्ट करायचा होता परंतु फटका फसलाय. ही ते झाली असेल ट्रॉप. ज्या चुका खरवंडी संघाने केल्या त्या दुसऱ्या पूर्वार्धामध्ये आपल्याला अंतरट टीमकडून देखील पाहायला मिळतात. तिथे आली सिंगल. नऊ धावा धाव फलकावरती 69चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 9 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. आडव्या बॅटीतून प्रहार जशी सोडली कॅच आणि त्याच्यानंतर ठोकलाय डीप मिड विकेट शॉट डोक्यावरून. हा आलाय षटकार.
हा देखील वेगवान चेंडू, त्याच वेगात चेंडूमध्ये मारायचा होता, परंतु षटक क्रमांक पहिलाच संपलंय. षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धाबा फलकावरती बिनबाद अशी सुरुवात केली आहे खरबंडी संघाने. इथून आता 18 चेंडू आणि पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि अजूनही उर्वरित 54 धावसंख्येची गरज आहे इथून पुढे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावसंख्येचा टार्गेट सेट केला होता. आता इथून पुढे 18 चेंडू आहेत आणि त्याच्यावरती 54 धावसंख्या अजून करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. भरपूर मोठ्या धावसंख्येचा पल्ला आहे आणि तो पल्ला पार करायचा आहे. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या बीड संघाने 60 धाबा चेसिंग केल्या होत्या. त्याच्यानंतर बीड आणि त्याच्यामध्ये भिलवले संघाने त्याच्यामध्ये 3 षटकांमध्ये भिलवली टीमने 47 धावसंख्या चेस केल्या होत्या आणि आत्ता देखील पाहायला मिळत आहेत पहिल्या फेरीतला तिसरा सामना आहे. 18 चेंडू 24 चेंडूमध्ये 69 पाठलाग करायचा आहे आणि सहजरित्या होईल का पाठलाग. हा देखील बॅटची रिडिंग आहे ते मात्र चेंडू थोडंसं फंबल झालं. इस्ट्रेक्शने केलं होतं प्रयत्न परंतु त्याला प्रयत्नाला यश मिळालं नाही आहे. इथे आले सिंगलच्या मदतीने 16 धाबा फलकावरती. आता प्रत्येक चेंडूवरती पाहायला गेलं तर समीकरण बदललं जाणार आहे. जिथे 18 चेंडू 54 धावसंख्येची गरज होती तिथे 17 चेंडू आता 53ची गरज आली आहे. या ओव्हरमध्ये देखील मोठमोठे विकेट करायचा प्रयत्न राहील फलंदाजी करणाऱ्या खरबंडी संघाकडून. फुलटा चेंडू इथे फटका फसला आहे. स्वतः गोलंदाज जातील आणि पकडली जाती झेल. पहिला ब्रेक थ्रो पहिला हादरा टीम खरबंडी संघाला. नवीन बॅट्समन रवी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू कव्हरला चेंडू उडवला आहे. गॅप मोठी आहे सहज जाऊन करायचं होतं पण डिपेक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू चालला एक टप्पा करेस आल्या त्या 4 धाबा चौकार पाहायला बोलतोय आणि चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 20 या धावसंख्येवरती. जसं की मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या पोझिशनला गेले त्याच्यानंतर ठोकला आहे. इथं पहिल्या चेंडूवरती चौकार. नेक्स्ट मॅच वणी आणि त्याचबरोबर अतकरगाव हे दोन्ही संघ आले असतील तर आपण चला लगेच टॉससाठी या. लोपर पुलटा चेंडू कन्वर्ट करायचं होतं. अलॉंग द कार्पेटमध्ये मिडॉनला फिल्डर डीपमध्ये तैनात आहेत. इथे एकच सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुन्हा बदलली जाते जाऊन पोहोचते ती 21 वरती. 1 अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 21 धाबा धाव फलकावरती. अजून इथून पाहायला गेलं तर भरपूर चेंडू शिल्लक असतील आणि तेवढीच मोठी धावसंख्या देखील चेस डाऊन करायची आहे. साहिल दीक्षित साईक आपण पाहतोय इथे पुढे येऊन थोडासा टेकअप होत असताना अतिरिक्त बाउन्स देखील दिला. डान्सिंग डाऊन चेंडू केला तर बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. त्याला चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलं 21 या धावसंख्येवरती. उलटा चेंडू इथे समोर चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी झाली आहे आणि इथे एक सिंगल झाली कंप्लीट. वारंवार चुका काचेस विन द मॅचेस. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाला. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती.
नेक्स्ट मॅच वडणी आणि तासभर हातकरगाव दोन्ही संघाच्या करणार आपण चला. अन्यथा आपल्याला देखील पाण्याला सामोरं जावं लागेल. अंतरट संघ देखील हुशार आला, त्यासाठी मात्र त्यांना देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागलंय. सुसज्ज मैदान आपण पाहतो, तेवढेच चांगले देखील आयोजन पाहतो बेडकरांच्या वतीने. एक प्रत्येक संघाला नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. या लवकर वडणी संघ इथे उपस्थित झाला आहे, तर हातकरगाव संघ देखील उपस्थित असेल तर आपण चला टॉससाठी या. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती विजय आलेत. यस आयोजकांकडून आम्हाला सूचना आली की हे षटक कंप्लीट होण्याच्या आधी आपण जालात नाहीत. वडणी संघाचा करत इथं उपस्थित आहे, हातकरगाव संघाचा करत इथं उपस्थित झाला नाही तर आपल्याला निश्चितच पेनल्टी देण्यात येईल. तिसरी ओव्हर कंप्लीट होण्याच्या आधी आपण आलात नाहीत हातकरगाव संघ तर आपल्याला निश्चित आयोजकांकडून पॅनलाइज करण्यात येईल, याची दक्षता घ्या. वारंवार तुम्हाला सूचना दिली जाते. खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती समाचार घ्यायचा होता. पंचांचा इशारा आलाय, जमिनीला हात समांतर केलं. पंचाने सांगितलं का चेंडू वाईट आहे. अवंतरची एक धाव मिळेल. अवंतरच्या धावसंख्येने वाढ होतीये, जाऊन पोहोचेल ती 22 वरती. लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट करायचं होतं लॉंगॉनला. फिल्डर आले, थोडं फंबल झालंय आणि एकच सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुरेशा वाढली जाते, जाऊन पोहोचेल 23 वरती. धावा फलकावरती. हा देखील चेंज ऑफ पेस गतीने बीट केलं फलंदाज रवीला. यस वरी संघाचा करतर देखील उपस्थित झालाय. चला हातकरगाव टीमचा करतर आपण चला लगेचच. तिसरं षटक आपण पाहतोय विजय यांच्या खांद्यावरती दिलंय आणि अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील विकेट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून आले, प्रयत्न झाले होते परंतु शेवटच्या क्षणाला छेल मात्र कॅरी करता आली नाहीये. आणि इथे सिंगलचं डबलमध्ये रूपांतर. इथं 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 26 वरती पाहतोय. 69 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट होतं आणि ते टार्गेट शट डाऊन करत असताना पाहायला मिळतं. अद्यापर्यंत दमछाक होत असताना खरवंटी टीमची. पुढे येऊन सारसवायचं होतं, व्हेरिएशन पाहायला मिळालं. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूने उलंघित असताना चेंडू आपण पाहतोय. यस हातकरगाव संघाचा देखील करदार उपस्थित झालाय, तर टॉस देखील केला जातो आपण पाहतोय. जितू यांच्याकडून यांच्या माध्यमातून आपल्याला 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. वणी एकीकडे असेल, एकीकडे हातकरगाव असेल. या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कबूल केला जातोय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाला. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या लागली आहे ती 26. म्हणजे अजून 43 धावसंख्येची गरज असणारे 6 चेंडूमध्ये. वणी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम डिसिजन वणी संघ. यस डिसिजन पेंडिंग ठेवलाय. त्याच्याच आपण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. सहा चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू अतिरिक्त बाहेरून जाणारा आउटसाईड ऑफ स्टंप. पण तर सांगतायत की हा चेंडू देखील पाईट नंतरची एक सिंगल वाढविल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 27 वरती. अमोल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आमचे देखील अमोलदा देखील उपस्थित झालेत. तेवढे चांगले आपण गुणलेखक पाहतो आपण, तेवढे चांगले समालोचक देखील आहेत. इथे देखील चेंडू पंचाचा इशारा आलाय, नो चेंडूचा. आणि त्याच्यावरती धावसंख्या किती मिळेल? त्याच्यावरती धावसंख्या निश्चितच 2+1 अशा 3 धावा ॲड होतील. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 वरती. पाच चेंडू आणि 6 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज असेल अजूनही.
हा देखील बिमरचा आणि त्याच्यावरती रिबस अटेम्प्ट केला. इथे देखील पंचांनी सांगितलं की नो चेंडू आणि त्याच्यावर देखील 4+1 अशा 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळल्या जातील. धावसंख्या जाऊन पोचेल ती 35 वरती. आता इथून गोलंदाज मात्र बाद केला जाईल. हा गोलंदाज आता या मॅचमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. आता दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि विजयासाठी आता 34 धावसंख्येची गरज असणार आहे. वडी संघ आपला टॉस जिंकला. प्रथम डिसिजन तेजस, आपण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस जिंकला आपण. यस, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वडी संघाने मध्ये बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय हातकरगाव संघाला. एक सिंगल ॲड झाली. नवीन गोलंदाज प्रथमेश आपण पाहतोय. सिंगल आली. आता 5 चेंडू 32ची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. तसा गोलंदाज बाद केल्यानंतर प्रथमेशांना आणलंय. इथे देखील आपण पाहतोय फटका फसलाय. शतरक्षक आलेत. स्वतः इष्टरक्षकाने घेतली होती कॅच आणि इथे मात्र अजून एक फलंदाज विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आता असंच म्हणावं लागेल की पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिले. यश उमेश चाललेत. उमेश मैदानाच्या आतमध्ये. अविनाश इथे नव्हते परंतु आता उमेश स्वतः चाललेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिले. 4 चेंडूचा खेळ शेष असेल. नेक्स्ट मॅच हनुमान वणी आणि त्याचबरोबर अतकरगाव या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीतला 4था अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. पाहायला गेला क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली भिलवले संघाने. लोफर पुलटा चेंडू उभे शेपमध्ये अलॉंग द कार्पेट नाही. आपण पाहतोय लंगानला केली जाते फिल्डिंग. एक सिंगल मध्ये झाली. कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 37 वरती. यस, आपण पाहतोय जे ॲज अ कॉम्बॅटेटर आपण पाहतो या स्पर्धेला लीड करत असताना शिवम लोबी आज मात्र या मासाठी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये देखील सज्ज झालेत. तोपर पुलटा चेंडू पुन्हा अलॉंग द कार्पेट नाही. करंगला लंगानला केली जाते फिल्डिंग. तत्पूर्वी एकच सिंगल. पूर्णपणे औपचारिकता. अंतिम दुसऱ्या पूर्वार्धाचे 2 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्णपणे वर्चस्व सिद्ध केलं अंतरट टीमने. तिथून चांगली जेवढी बॅटिंग देखील चांगली राहिली. बॉलिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. आधीच बॅट्सचा फ्लो ओपन केला. इथे आला आहे चेंडू पंचांचा इशारा आला आहे की वाईट चेंडू अतिरिक्त टेकअप होत असताना पंचांनी दंडित केलं. गोलंदाजाला पनिशमेंट दिली आहे आणि ही ते 2 चेंडू आणि अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. भरपूर मोठी धावसंख्या होती. 69चा पाठलाग करायचा होता पण तो 69चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. हा देखील वेगवान चेंडू आणि त्याच वेगाने मध्ये बीट केलं. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. हा मात्र आउटसाइड लेग स्टिक. बाहेरून जाणारा चेंडू पंचाने पुन्हा सांगितला की चेंडू वाईट आहे. अपंदरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या बहाल करतात अंतरट संघ. अंतिम चेंडू शेष आहे परंतु त्याच्यावरती चुका पाहायला मिळत आहेत. भरपूर चुका झाल्या करवटे संघाच्या देखील पहिल्या पूर्वार्धामध्ये फिल्डिंग करत असताना. लोबर पुलटा चेंडू. सामना फिनिश देखील झालाय. इथून संघ इथे आलाय चौकार. इथे देखील आले फंबल
आणि हिथून सामना जिंकलाय तो अंतरट संघाने. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यस या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच